PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. आमदार शालिनी एक संघर्ष भाग 10. लेखिका प्राची सुळे. अनिरुद्ध मराठेंनी पंख्याला लटकवून फास घेतला होता. त्याला यश नावाचा मुलगा आहे. दुःखात त्याला भेटायचं बोलायचा प्रयत्न केला, पर तो मुलगा काही भेटला नाही. मनात अडी ठेवून होता हे त्या येळीसुद्धा आपल्याला कळलं होतं. यश तर त्या स्वतःला प्रश्न विचारत होते. समरने सगळ्यांना गळ घातली, तीही दिग्विजय शालिनीच्या लग्नाची, नवीन कपलबरोबर पिकनिक करण्याची. तसेही जगताप फॅमिली बऱ्याच महिन्यात कुठेच एकत्र बाहेर गेली नव्हती. त्या निमित्ताने एकत्र फिरणं तरी होईल. तात्यासाहेब आणि यशोमतीला ते पटले. मुलांबरोबर थोडा वेळ एकत्र मिळेल. मुलांना कुठे आपल्याशी बोलायला वेळ असतो. समोर बोललाय म्हटल्यावर माझा नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. काव्य आणि पलाश एका पायावर तयार होते. लग्न झाल्यावर जगताप कुटुंब काव्याला दुरावणार होते. मुलं तयार म्हटल्यावर उर्मिला नाही म्हणू शकलीच नाही. मुलं आणि बायको जात आहेत तर सुभानराव कशाला मागे राहतील. ज्यांच्या नावाने पिकनिक होती ते जोडपं तर हवेच होते. समरने सगळ्यांना एका रूफखाली आणले. पिकनिकचा दिवस ठरला. शनिवारी जाण्याचा आणि रविवारी संध्याकाळी परत येण्याचा. शनिवारला 3 दिवस बाकी होते. पिकनिकचं ठिकाण त्यांचं स्वतःचं फार्म हाऊस होते. समरनेच ठरवलेलं. फार्म हाऊस फक्त बांधून ठेवले होते, पण बंगल्यातील कोणी व्यक्ती तिकडे फिरकलं सुद्धा नसे. वेळच कुठे होता. देखभालीसाठी नोकरचाकर होते. माच्या सांगण्यावरून 5-6 कामाचे गडी आधीच तिथे पाठवून दिले, साफसफाई आणि बाकीच्या कामाला. सगळ्या मुलांची तयारी जोरात सुरू होती. काय मजा करायची, गेम कुठले खेळायचे, खाणं पिणं काय, साऱ्यावर तरुण मंडळी खलबत्त करत होती. शालिनीही त्यात भाग घ्यायची. मोठी AC बस सकाळी 7 वाजता बंगल्याच्या आवारात आली. साऱ्यांनी महादेवाचे दर्शन घेतले व सामानाच्या बॅगा घेऊन आपापली सीट पकडली. माचा आखो का तारा समर त्याच्याकडे कुतूहलाने बघत होती. त्याने सगळ्यांना एकत्र आणले. गप्पा, गाणी, हसणे, खिदळणे आणि खाणं या जगताप फार्म हाऊसची ती प्रचंड प्रॉपर्टी दृष्टीच्या टप्प्यात आली. एकरोनी ती जागा होती. आत मिनी जंगलच होते. कंपाऊंड वॉल लावण्याची गरजच नव्हती, इतकी दाट झाडी होती. तरी 3 ते 3.5 फूट इतकी उंच कंपाऊंड वॉल सर्वदूर पसरली होती. स्वागताला 2 हत्ती उंच भरतील एवढी अवाढव्य मेन गेट होतं. एक नोकर आधीच येऊन थांबला होता. एका बाजूचं दार उघडून त्यांनी बसला आत रस्ता दिला. आपण कुठल्या तरी पॅलेसला आलोय असा फील शालिनीला होत होता. महाराज आधी खाली उतरला व स्वतःचे सामान घेऊन त्यांनी फार्म हाऊसचे किचन गाठले. प्रत्येक जण आपापले बॅग घेऊन खाली उतरत होते. नोकर मदतीला होते. स्विमिंग पूल, क्रिकेट खेळायला छोटं ग्राउंड, फिरण्यासाठी सुंदर बगीचा व सर्वांना बसण्यासाठी खास बनवलेलं लॉन. काय नव्हती तिथे, फक्त कमी होती ती माणसांची. आज फार्म हाऊस माणसांच्या उभेने उबदार झाले होते. सकाळ, दुपार, संध्याकाळ कशी सरली कोणाला समजलेच नाही. यावेळी उर्मिलाने मात्र स्वतःच्या स्वभावाला फाटा दिला. तीही सगळ्यांमध्ये आनंदाने भाग घेत होती. माच्या समोर तिचं गोकुळ हसत होतं. शनिवार काळोखात बुडाला. रविवारी आंधळी कोशिंबीर खेळ खेळायचा. समरने हे का सोडलाच नाही. सगळे गेम खेळलो. स्विमिंगपासून ते क्रिकेट. आता हा खेळ व्हायलाच हवा. माच्या शब्दाबाहेर कोणी जाऊ शकत नव्हते. शेवटी खेळ सुरू झाला. एक एक करून साऱ्यांवर राज्य आलं. दिग्विजयला पलाशने आऊट केलं आणि दिग्विजयवर डाव आला. परिसर खूप मोठा होता, तेव्हा खेळासाठी लॉनच्या जागेची मर्यादा निश्चित केली होती. समरने दिग्विजयच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्याला 2 वेळा गोल फिरवले आणि माने शिटी वाजवली. हात पुढे करत जपून चालत आवाजाच्या रोखाने दिग्विजय सगळ्यांचा माग काढत होता. दादा इकडे, काव्या पलाश ओरडत होते. तर दादा इकडे, समरमध्येच बोलत होता. यशोमती, तात्या, उर्मिला, सुभानराव नावाला होते. खरी मजा तर मुलांची सुरू होती. समरला एक मजा सुचली. लॉनच्या बाजूला लागून बगीचा होता. तिथे झाडे झुडपे जास्त होती. पुरुषभर उंचीची झाडांची कमान होती. दादा, अरे शालिनीला पकड ना, काय आमच्याच रोखाने सारखा येतोयस. ती बघ बगीच्यामध्ये पळाली. तुझ्या उजव्या बाजूला जा जरा. हा 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 थोडं आणखी वळ, उजवी बाजू पकड. ती बघ तिथेच आहे, समर ओरडत होता. त्याच्या अशा बोलण्याने सारे त्याच्याकडे बघून हसत होते. तर शालिनी आश्चर्याने पाहू लागली. मी इथे आणि समर भाऊजींनी उगाच त्यांना बगीच्याकडे घालवले. तिने सूचकपणे समरकडे पाहिले, पण डोळ्यांनीच त्याने तिला चूप केले. दिग्विजय चाचपडत त्या दिशेला हळूहळू जाऊ लागला. बंगल्यातून बस बाहेर निघाली आणि त्याने व्यवस्थित अंतर ठेवून बसचा पाठलाग आरंभला. कोणी सारखं त्या कारकडे पाहिलं असतं तरी समजले नसते की ती कार बसचाच पाठलाग करते.
फार्म हाऊसला सारे पोचले तेव्हा त्याने त्याची कार बऱ्याच मागे अंतरावर थांबवली. आजूबाजूची जागा झाडांनी व्यापलेली होती. कार सहज दिसणे अशक्य, पण फार्म हाऊसला जाऊन लगेचच कार गाठू शकेल अशा पद्धतीने तो लपला होता. त्याला काहीच घाई नव्हती. जगताप कुटुंबाला आजचा पूर्ण दिवस बहाल करण्याचा त्याला हुकूम होता. तो निवांतपणे सोबत आणलेलं खाणं, दारू आणि सिगरेट यावर ताव मारत होता. रात्र गाडीतच ताणून दिली. रविवार उजाडला. आजचा दिवस अति महत्त्वाचा होता. आज कुठलीही दिरंगाई, चूक चालणार नव्हती. काम चोख व्हायलाच हवे होते. त्याचेच तर पैसे त्याने घेतले होते. त्याने पिस्तूल हातात घेतली, लोड केली आणि एक वार तिच्याकडे पाहिलं. तिलाही भूक लागली होती. खिशात ठेवून तो झाडी पार करत चालू लागला. गलका ज्या बाजूने येत होता तिथे मोहरा केला. दिवसाचा लखलखीत उजेड असल्यामुळे त्याला सावज सहज दिसणार होते. 20 फुटापर्यंत तो आरामात सावज टेपू शकत होता. 3.5 फुटाचं कुंपण त्याने आरामात पार केले. प्रचंड जागा असून ती झाडांचा आडोसा भरपूर होता आणि त्याच्या नजरेत सहारे आले. त्याने एक वार सर्वांवरून नजर फिरवली व हातातल्या फोटोकडे पाहिलं. डोळ्याला पट्टी बांधलेला हाच या फोटोतला आहे हे ओळखायला त्याला वेळ लागला नाही. त्याचं नशीब जोरावर होते. तो बगीच्या बाजूच्या जागेत होता आणि अचानकपणे सावज डोळ्यांवर पट्टी बांधून त्याच्याच हद्दीत येत होतं. तो मनापासून हसला. खिशात आली पिस्तूल हातात आली. दिग्विजय हात लांब करत शालिनी शालिनी कुठे आहेस बोलत होता. हो दादा, तुझ्या अगदी जवळ आहे ती, पुढे जा. समर अजून त्याला झुलवत होता. बिचारी शालिनी काही बोलू शकत नव्हती. पलाश काव्या समोरच्या बाजूने होते. दिग्विजय एका झाडाखाली आला. समोर आपल्याला छळतोय हे दिग्विजयच्या लक्षात आले. असं काय बेट्या, मला फसवतोयस? बघतोस तुला. हसत दिग्विजयने डोळ्यांवरची पट्टी काढली आणि काय गंमत करू शकतो याचा तिथेच उभा राहून विचार करू लागला. चला, आंधळ्याला मारण्याचं पातक तरी नाही लागणार, तो मनात म्हणाला आणि सरळ दिग्विजयच्या हृदयाचा नेम धरला. एक गोळी आणि सारं खलास. तो होता शेरा. आजपर्यंत शेराचा एकही वार, एकही नेम खाली गेला नव्हता. तो आजही जाणार नव्हता. शेराने नेम धरला. दिग्विजय तिथेच उभा होता. आहो, कुणाचा तरी आवाज कानावर पडला आणि दिग्विजयने किंचित वळून त्या दिशेला पाहिले. काही सेकंदाचा अवधी गोळी सुटली होती. ती हृदयाच्या रोखाने सुसाट आली, पण ऐनवेळी दिग्विजय थोडा हलला आणि गोळी 1 इंचाने हृदयाच्या वर आणि खांद्याच्या खाली गपकन घुसली. क्षणात तो भाग सुन्न झाला. आपल्याला काय झाले हे दिग्विजयला समजले नाही, पण त्याच्यापासून थोडं लांब बाजूला उभे राहून त्याला हाक मारणाऱ्या शालिनीला ते समजलं. तिची बोबडी वळली. हातापायातले त्राण गेले. दिग्विजयच्या डाव्या बाजूला छातीवर एक छोटा लाल ठिपका उमटला आणि बघता बघता तो लाल भडक मोठा झाला. छातीवर हात ठेवून दिग्विजय पत्त्यासारखा तिथेच कोसळला. वेदनेने त्याचा चेहरा पिळवटला होता. वास्तवाचे भान शालिनीला आले. तीरासारखी ती त्याच्याकडे धावली. दिग्विजयच्या जवळ जात आसमंत चिरत जाईल अशी किंकाळी तिने फोडली. झाडावर बसलेले पक्षी दूर उडाले. जरा जगतापांनी ती भेदक किंकाळी ऐकली व एक साथ साऱ्याने बगीच्याकडे धाव घेतली. माझं हृदय अशुभाने भरून गेलं. सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलामधून धूर येत होता. शेराने त्यावर फुंकर मारली. पिस्तूलची भूक शमली होती. कुठलीही घाई न करता तो सावकाश झाडीतून बाहेर मागे फिरला. कंपाऊंड पार करून झाडीत लपवलेल्या कारमध्ये येऊन बसला. एक जमेची बाजू होती. फार्म हाऊसमध्ये कुत्रे नव्हते. कोणीही आधी शोधाशोध करण्याच्या भानगडीत पडणार नव्हता. सारे दिग्विजयला हॉस्पिटलला घेऊन जाण्याची धडपड करणार. तोपर्यंत त्याने दग धरला तर एक खंत शिरायला राहिली. नेम थोडक्यात चुकला. हृदय वाचले होते केवळ त्या अचानक आलेल्या मुळीमुळे. पण ठीक आहे, गोळी वर्मी लागली आहे हे निश्चित. तो रिलॅक्स झाला आणि दारूची बाटली त्याने तोंडाला लावली. दिग्विजयला गोळी लागले हेच कोणाला खरं वाटत नव्हते. मला तर जबर धक्का बसला. काही काळात ती बेशुद्ध झाली. तात्यांनी त्यांचं सगळं वजन वापरून थेट हेलिकॉप्टर फार्म हाऊसला उतरवलं. दिग्विजयला अर्ध्या तासात तालुक्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्यांच्यासोबत यशोमती, शालिनी आणि समर गेले. सुभानराव बाकी सगळ्यांना बसने घेऊन निघाले. चंद्र कितीही झाकला तर त्याचा मंद उजेड लपत नाही. आमदार तात्यासाहेब जगताप यांचा थोरला मुलगा दिग्विजय याच्यावर भर दिवसा प्राणघातक हल्ला, गोळी झाडून हल्लेखोर पसार, पोलीस तपास सुरू, हा म्हणता वाऱ्यासारखी बातमी पसरली. राजकारण, मीडियामध्ये नको त्या चर्चेला उधाण येऊ लागले. जो तो आपापला तर्क लढवत होता. डॉक्टरांनी दिग्विजयबद्दल काहीही ठोस सांगेपर्यंत हॉस्पिटलमधून कोणीही हललं नाही. यशोमती, शालिनी तिथेच होत्या. 3 तासांनी ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बातमी घेऊन आले. तात्यासाहेब,
दिग्विजयच्या शरीरातली गोळी काढली आहे. सुदैवाने हृदय आणि खांद्याचे हाड बचावले आहे. रक्तस्राव आटोक्यात आहे. गोळीचा घाव खोल आहे. किमान 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल. आता कोणीही भेटायला जाऊ नका, सिस्टर तुम्हाला सांगेल. सिनियर डॉक्टर कुलकर्णी येऊन त्यांना बोलून गेली. डॉक्टर साहेब, आमचा मुलगा सुखरूप आहे ना? ते आमच्यासाठी महत्त्वाचं. 4 दिवस काय 10 दिवस ठेवा, आमची नहान आहे. हां, पर एक महत्त्वाचं ध्यानात ठेवा, जर मीडियावाल्यांनी काही विचारलं तर अजून धोका टळला नाही असंच सांगायचं. तेवढं विसरू नका. तात्यासाहेब आवाजात कठोरपणा आणत बोलले. ज्या कोणी हे केलंय त्याला दिग्विजय धोक्याच्या बाहेर आहे हे इतक्यात कळू द्यायचे नव्हते. दिग्विजय ज्या ICU वॉर्डमध्ये होता त्या संपूर्ण वॉर्डला पोलिसांनी प्रोटेक्शन दिले होते. सगळं मार्गी लागल्यावर तात्या थोडे निवांत झाले. त्यांना देण्यात आलेल्या स्पेशल रूममध्ये चौघे बसले होते. शालिनी खूप मानसिक धक्क्यात होती. यशोमती तिला आधार देत होती. समोरच्या डोळ्यात अंगार फुलला होता. ज्या कोणी हे भयंकर कृत्य केले त्याला जन्माची अद्दल घडवायची त्याने शपथ घेतली. अहो, आपला दिग्विजय. यशोमतीला पुढे बोलावले नाही. काय नाही झालंय त्याला, सुखरूप हाय. तुम्ही उगा रडत राहू नका. आणि साऱ्यांनी लक्षात घ्या, इलेक्शनचा टाईम आहे. या हल्ल्यानं राजकारण तापले. मीडिया तुम्हा लोकांनी बी नाना प्रश्न विचारतील. फक्त तपास चालू आहे. ज्याने कोणी हे केले त्याला कठोर शिक्षा होईल. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. एवढंच बोलायचं. समजलं? तर त्या प्रसंग ओळखून राजकारणात शिरले होते. बाबा, पण आपण असे फक्त शाब्दिक बोलून होणार नाहीये ना? दादावर दुसऱ्यांदा जीवघेणा हल्ला झालाय, पण आपल्याला अजून माहीत नाहीये उद्या अजून दुसऱ्या घरातल्या व्यक्तीवर होईल. तोपर्यंत थांबायचे का? समरने अचूक प्रश्न विचारला आणि तात्या थरारले. हा विचार त्यांच्या मनात आलाच नव्हता. कशावरून फक्त दिग्विजयला टार्गेट केलं असेल? अजूनही सदस्य आहेतच की. त्यांच्या सुरक्षेचं काय? जो कोण आहे त्याला लगेच हुडकून काढायला हवं. तात्यांना संताप अनावर झाला. 3 मिनिट त्यांनी DIGना फोन लावला. आम्ही तात्यासाहेब जगताप बोलतोय. फोनच्या पलीकडं कोण हाय नाही न विचारता ते सरळ बोलले. त्यांना इंटरनल फोन ट्रान्सफरची धून ऐकायला आली. नमस्कार, DIG घोरपडे बोलतोय. तात्यासाहेब बोला. DIG साहेब, आम्ही काय बोलायचं? तुमच्या डिपार्टमेंटने बोलायचं. तात्या राग आवरत बोलले. तरी घोरपडे समजलेच. तात्यासाहेब, सगळं पोलीस दल कार्यरत केले. आरोपी आणि सूत्रधार कोणी सुटणार नाही. तुम्ही काळजी करू नका. दिग्विजय कसा आहे आता? अजून धोका टळला नाही. सगळ्यांना पडवलेलं वाक्य स्वतः आधी तात्याच बोलले. ओ सॅड. पण होईल तो बरा. तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि तुमच्या बंगल्याला सुद्धा पोलीस संरक्षण देण्यात आलंय. आम्ही तुमच्यासोबत आहोत. घोरपडे संभाषण आवर्त घेत बोलले. बरं आहे, ठेवतो. पण आरोपी आमच्यासमोर लवकर हजर करा. म्हणून तात्यांनी फोन कट केला. साहेब, दिग्विजय साहेब थोडे शुद्धीत आलेत. तुमच्यापैकी कोणा एकाला त्यांना भेटता येईल. ICUमध्ये जास्त लोक नाही पाठवू शकत. दारात उभी राहिलेली नर्स दबकत बोलली. यशोमती लगेच उठली. ती दिग्विजयला भेटण्यासाठी आतुर झाली होती. तोच तात्यांनी तिच्याकडे पाहिलं. तिला तो इशारा काफी होता. तशीच चालत ती शालिनीजवळ गेली. बाळा, जा तू भेटून ये त्याला, मग आम्ही जाऊ. डोळ्यात पाणी आणून यशोमती बोलली. नाही आई, तुम्ही भेटून या त्यांना. तुमची तळमळ कळते मला. मी नंतर जाईन, पण तुम्ही भेटून या त्यांना खरंच. शालिनी तिचे हात हातात घेत म्हणाली. जा, तुम्ही भेटून या. आम्ही बोलतो नर्सला. सूनबाईला नंतर पाठवायला, तात्या बोलले. यशोमती नर्सबरोबर दिग्विजयला बघायला गेली. समर, सुनबाई दिग्विजयला बघून आली की आम्ही तिघं घरी निघतो. तुम्ही थांबा इथं. पोलीस आहेत, चालेल का? तात्या, मी हेच सांगणार होतो. आई आणि शालिनीला घेऊन घरी जा. मी इथे आहे. दादाही शुद्धीत आलाय. काळजीचं कारण नाही. फक्त मीडियाला इथपर येण्यास मज्जाव करा आणि हॉस्पिटल मॅनेजमेंटला तशा सूचना द्या. तुम्ही निश्चिंत घरी जा, समर म्हणाला. व्हायले का? पक्षश्रेष्ठीचे फोनवर फोन येत आहेत. मीटिंग लागल्यात. मला खूप कामं हायती. तेव्हा तू फक्त इथलं सांभाळ. दिग्वीला लवकर इथून हलवू बंगल्यात. तात्या समोरच्या खांद्यावर हात ठेवत बोलले.
यशोमती भेटून आल्यावर तात्यांनी नर्सला शालिनीला भेटून आणायला सांगितले. दिग्विजय डोळे बंद करून होता. श्वास संथ लयीत चालू होता. खूप मोठं बँडेज त्याच्या खांद्यापासून ते छातीला वेटोळं घालून बांधण्यात आलं होतं. शालिनीला हुंदका आला. अखेर नियतीने डाव साधला होता. त्या छोट्याशा आवाजाने दिग्विजयने डोळे हळूवार उघडले. समोर शालिनीला पाहून त्याच्या चेहऱ्यावर क्षीण हसू आले. ये ना, माझ्या बाजूला बस, तो हळू बोलला. शालिनी धावत त्याच्याजवळ गेली. त्याचा हात हातात घेतला. रडणं तर चालूच होते. मला काहीही झाले नाहीये, अगदी व्यवस्थित आहे, प्लीज रडू नकोस आणि थँक्स. दिग्वी थोडं हसत बोलला. शालिनीने त्याच्याकडे फक्त प्रश्नार्थ बघितले. पुन्हा तो तिला थँक्स म्हणत होता. डॉक्टर काय बोलत होते माहिती? प्रश्न विचारून त्याने स्वतःच बोलायला सुरुवात केली. गोळी बरोबर हृदयाचा नेम धरून झाडली होती. अगदी 1 इंचाने निसटली आहे, नाहीतर आज मी तुमच्यासमोर. शालिनीने त्याच्या ओठावर पटकन आणि हलकेच हात ठेवला. फक्त तिचे टपोरे डोळे बोलले. नका न बोलू, तुम्हाला त्रास होईल. दिग्वीला समजलं ते. तो हसला. तू तिथे हाक मारत आलीस आणि मी तुझ्याकडे वळलो आणि पुढचा अनर्थ टळला, म्हणून खूप थँक्स. तू आता आईला घेऊन घरी जा. मी ठीक आहे आणि तात्यांनी सगळी व्यवस्था केली असणार, तेव्हा काळजी नको. समर आहेच सोबत. दिग्विजय तिचा हात कुरवाळत बोलला. त्याच्या धीर देणाऱ्या शब्दाने शालिनीला बळ आले. त्याच्या कपाळावर ओठ टेकवून ती डोळे पुसत उठली व ICUच्या बाहेर आली. तात्यासाहेब, यशोमती, शालिनी तिघे बंगल्याकडे निघाले. वाटेत कोणी बोलले नाही. काशीनाथ आणि कापसे बातमी कळल्यापासून बंगल्यावर धावले होते. सगळे बाहेर असल्यामुळे ते तिथेच वाट पाहत बसले. बस आली, सगळे उतरले, पण शालिनी नजरेस पडली नाही आणि काशीचं काळीज हललं. माने त्या दोघांना पाहिलं. उर्मिलाला काय झालंय, काय होतंय यात काही रस नव्हता, पण या गोंधळामुळे काव्याचं लग्न लांबणीवर जाणार हे तिनं ओळखलं. त्यामुळे ती मनातच वैतागली होती. काशीनाथकडे ती लक्ष देणे अशक्यच होते. काशीनाथराव, शालिनी हॉस्पिटलात आहे. ती, तिची सासू आणि तात्या तिथं आहे. ती त्यांचा काय सांगावं येतोय ते नाही माहीत, पण तुम्ही एवढ्या लांबून आलात, जायची घाई करू नका. आराम करा. तुमची समधी व्यवस्था करायला सांगतो आम्ही. मा काशीनाथकडे मायेने बघत बोलली. तिने नोकराकरवी त्यांचं खास गेस्ट हाऊस उघडायला सांगितलं. काशीनाथ आणि कापसेची शालिनी येईपर्यंत सगळी सोय बघायला सांगितली. त्यांच्या जेवणाचं करायला सांगितले. थोडक्यात महाराजला सगळ्यांसाठी खायला बनवायला सांगितले. परिस्थिती कितीही बिकट असो, माझा खंबीरपणा कायम अबाधित होता. कार आली. नोकराने धावत जाऊन दरवाजा उघडला. बंगल्यात 6 पोलीस तैनात होते. उतरताच तात्यांनी पाहिले. सगळे आत आले. मा त्यांची वाट पाहत दिवाणखान्यात बसली होती. तात्या, कसा आहे आमचा पोर? बोलताना माझा आवाज कापत होता. तात्या झटक्यात तिच्याजवळ गेले. तिचा हात हातात घेतला. खाली वाकून तिच्या कानाजवळ हळू आवाजात बोलले. मा, धोका टळलाय, शुद्धीत आलाय. यशोमती आणि शालिनी त्याला भेटून आल्यात. समोर थांबलाय. पोलीस तैनात आहे. ती 4 दिवसांनी सोडतील, डॉक्टर म्हणाल्यात. तुम्ही चिंता करू नकासा, तात्या बोलले. फक्त हे कुणाकडे बोलू नका. माहीत नाही एवढंच सांगा. दिग्वी घरी येईस तोवर. कळलं. माझं पोट ठीक आहे ह्यात समजा आलं. मला खूपच हुशारी आली. शालिनी, काशीनाथराव आलेत. VIP रूममध्ये आहेत. जा भेटून ये त्यांसनी. ते बी कवाचं आले. मा तिथे उभ्या असलेल्या शालिनीकडे बघत बोलली. आई असो की बाप, माहेरचा माणूस आलं म्हटल्यावर कुठली सासूरवाशीण कावरी बावरी होणार नाही, तेही असल्या नाजूक वेळी. मा, मी जाऊ का? तिने अधीरतेने विचारले. अगं जा की, म्हणूनच तुला बोललो ना, जा भेटून ये. माचा शेवटचा शब्द ऐकायला शालिनी तिथे नव्हतीच. तीरासारखी ती गेस्ट रूमकडे धावत सुटली. मा, आम्ही पक्षाच्या कार्यालयात जाऊन येतो. महत्त्वाची मीटिंग आहे. श्रेष्ठी संकट, तात्या बोलले. माने अडवलं नाही. कामही महत्त्वाचे होते. आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले आणि शेराने वर पाहिले. दिग्विजयला नेण्यासाठी हेलिकॉप्टर मागवलं होतं, म्हणजे त्याला ट्रीटमेंट लवकर मिळणार होती. तरी घाव गेहरा होता. कदाचित गोळी लागलेला हात कायमचा जायबंदी होईल. शेरा झाडीत लपून तर्क लावत होता. त्याने मोबाईल काढला व कॉल लावला. हां बोल शेरा, काम झालं? यशने झटक्यात त्याला विचारलं. बॉस, काम 90% हुआ है.
क्या मतलब? नीट काय ते बोल. अचानक यश ओरडला. बॉस, गोली निशाने पर ही चलाई पर चूक हो गई, लेकिन वो बुरी तरह घायल हुआ है. खून ज्यादा बहा है. बचने की उम्मीद पता नहीं. शेराला यशचा राग परवडणारा नव्हता. हेलिकॉप्टर आलंय हे त्याने सांगणं टाळलं. तू कुठे आहेस? यशने विचारले. बॉस, जगह पर हो. नजर लगाए बैठा हो. तिथून आता हलवू नकोस. काळोख पडल्यावरच निघ आणि काळजी घे. कोणाच्या हातात सापडू नकोस. तुझ्या मुलांची जबाबदारी मी घेतली. यशने त्याला आठवण करून दिली. शेराने आकाशात पाहिले. हेलिकॉप्टर वर उडाले होते. त्याने सावकाश डोळे बंद केले. थोडा काळोख झाल्यावर तो ती जागा सोडणार होता. रागाने यशने मोबाईल बेडवर फेकला. वंदना त्याच्या रूममध्ये आलेली त्याला माहीत नव्हते. साला, काय नशीब घेऊन आलाय हा दिग्विजय. मरत पण नाहीये. क्रोधाने यश बडबडला. वंदना यशचं अपयश पाहत होती. चांगल्या पाठी देव सदैव असतो. कोणती तरी शक्ती त्या जगताप फॅमिलीसोबत आहे. असं का व्हावं की यश करतोय ते चुकीचं आहे? चूकच आहे. ही अविचाराने सुडाने केलेली कृती आहे. वंदना तिच्याही नकळत उलट्या दिशेने विचार करत होती. हे थांबवायला हवंय का? क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. मनपूर्वक धन्यवाद. कथा लिखित प्राची सुळे. आवाज प्राची सुळे.